नमस्कार, मी करुणाच ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। नमस्कार, मी मृगांक। आज माझी आई माझ्यासाठी मोमोज बनवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा। तर आज मी बनवणार आहे मुलांसाठी मोमोज, तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। माझे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर मृगांकचा खूप दिवसांना चालू होता की मोमोज बनव। मागे मी उन्हाळ्यात बनवले होते, माझी भाची आली तेव्हा, तर तेव्हापासून मृगांचा नांदा होता। तर आता शाळेतून आलाय आणि शाहूला पाहण्यासाठी कोणीच नाहीये, त्याच्यामुळे मला शाहूला पाहायला दिवसभर शाहूला पाहायला लागते, त्याच्यामुळे काहीच काम होत नाही। आणि आल्याबरोबर आमच्या मृगांक चालू होतं की आई मोमोज केले का। तर तो आता शाहूला पाहणार आहे आणि मी मोमोज करणार आहे। हाय शाहू, याला रात्रभर काही झोप येत नाही आणि दिवसाही झोपत नाही, आणि या दिवसभर आम्हाला शाहूला पाहून सगळे कामं करायला लागते, कारण माझ्या सासूबाईचं झालं डोळ्याचं ऑपरेशन आणि माझा मृगांक जातो शाळेत जायच्या वेळेपर्यंत जे आहे ते मृगांक पाहते, आणि त्याचं झालं की त्याला मी पाहतो, कारण त्याच्या बाबाची सुद्धा कामं चालू आहे, सध्या वाडीतले वगैरे कामं चालू आहे, त्याच्यामुळे शाहूला मला दिवसभर पाहावं लागते। आणि माझा मृगांक शाळेतून येईपर्यंत 4 वाजेपर्यंत मला शाहूला पाहावं लागते, आणि मृगांकला आज खायचे होते मोमोज। तर आता मी मोमोज बनवणार आहे आणि मृगांक पाहणार आहे शाहूला। तर असं आता शाहू झाला बदमाश। शाहू हाय कर बाळा, शाहू हाय हाय। तर माझा शाहू जो आहे तो 1.25 वर्षाचा झालेला आहे, पण अजूनही शाहू चालत नाही। तर त्याच्यावर काही उपाय असेल तर मला सांगा, कारण काही जण म्हणते की त्याच्या पायामध्ये होऊ शकते काही फॉल्ट असेल, काही जण म्हणते की त्याची म्हणजे पायात कमजोर असेल, त्याची मसाज करा। तर म्हणजे तुमच्याकडे असा कोणता उपाय आहे काय, तर तुम्ही मला तो सांगा, कारण हा 1.25 वर्षाचा चालायला पाहिजे होता पण तो चालत नाही। आणि माझा मृगांक जो आहे तो 13 महिन्यातच छान धावायला लागला होता, चालायला लागला होता। तर हा शाहू जो आहे तो प्रत्येक कामात लेट झाला, बसायला सुद्धा वेळ लागला त्याला, म्हणजे 7-8 महिन्याचा झाल्यावरती बसायला लागला, आणि चालणं सुद्धा त्याचं लेटच आहे। उभा राहिला तो 1 महिना झाला तो उभा राहतो, पण अजूनपर्यंत तो चालत नाहीये। तर बरेच जणांचं म्हणणं आहे की याला दवाखान्यात दाखवून पहा, तर पाहू आता आणखी 1 महिना वाट पाहते आणि नंतर मग त्याला दवाखान्यात दाखवून पाहावंच लागणार आहे, कारण तो आता बदमाश झाला, कोणाचकडे राहत नाही, आणि माझे हात दुखून आहे त्याला घेऊन त्याच्यामुळे मलाही आता वाटतं की तो लवकर चालला पाहिजे। तर चला मग आता मोमोज बनवायला घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर मोमोज बनवण्यासाठी जे आहे ते सर्वात आधी मी एका किसणीवरती गाजर, पत्तागोबी किसून घेतलेली आहे। गाजर आणि पत्तागोबी सर्व किसून घेतले, त्यानंतर मी लसूण वगैरे सोलून घेतला आणि कांदा वगैरे चिरून घेतला। तर ही सर्व तयारी करत असताना शाहू बघा मधात इथे खेळतच आहे। शाहूला पाहतच मी सर्व हे तयारी मोमोजची करून घेतलेली आहे। तर आता ह्या भाज्या वगैरे किसून तयार झाल्या आहे, आणि मोमोजमध्ये मी एवढंच भाज्या जे आहे ते वापरते। तर मोमोजला लागणाऱ्या भाज्या सुद्धा तयार आहे बघा, लसूण अद्रकची पेस्ट आहे, कांदा, हिरवा कांदा आणि पत्तागोबी आणि गाजर, हे सगळं आपलं तयार आहे। तर याला थोडं भाजून घेते मी, पण त्याआधी जे आहे ते मोमोजला लागणारी चटणी आपल्याला बनवायची आहे। तर बाकी तयारी होईपर्यंत म्हणजे मैदा वगैरे भिजवेपर्यंत जे आहे ते मी चटणीची तयारी इथे करून घेतलेली आहे। त्यासाठी मी घेतले आहे 5 टमाटे, छोट्या आकाराचे 5 टमाटे घेतलेले आहे, आणि 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। तर यामध्ये मी मिरची वापरत नाही, कारण लहान मुलं आहेत, लहान मुलं खातात, आणि फिकी मिरची जी आहे ते चटणीला वापरल्या जाते ती मिरची, तर ती माझ्याकडे नव्हती। तिखट ज्या लाल मिरच्या आहेत त्या होत्या, तर त्या मी या ठिकाणी वापरणार नाहीये। तर या ठिकाणी मी यामध्ये जे आपलं रेडीमेड लाल तिखट असतं कलरवालं ते वापरणार आहे। हे सगळं आता गॅसवरती उकडायला ठेवायचं आहे। तर आता जोपर्यंत हे टमाटे आणि लसूण उकडला जात नाही तोपर्यंत मी मोमोजची बाकी तयारी करून घेणार आहे। तर हा आहे मैदा, यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आणि थोडं मीठ टाकते, आणि नंतर हे पाणी टाकून छान मळून घेऊया। तर इथे मैदा आणि कणिक हे दोन्ही मी भिजून घेतलेलं आहे। काही मोमोज मी कणकेचे करणार आहे आणि काही मोमोज जे आहे ते मैद्याचे बनवणार आहे। तर दोन्ही मध्ये मी थोडं तेल आणि मीठ टाकून हे कडकसर असे याचे गोळे बनवून घेतलेले आहे। तर याचे छान पातळशा अशा छोटे पोळे लाटून आता मोमोज बनवायला घेते। पण त्याआधी भाज्यांचं पाणी तुटण्यासाठी थोडी लसणची पेस्ट टाकून त्यामध्ये भाज्यांना फ्राय करून घेते, म्हणजे भाज्यांचं जे पाणी आहे ते पूर्ण तुटून जाईल।
गाजर आणि पत्तागोबी याला किसून ठेवलं की पाणी सुटते, तर ते पाणी सुकून घेण्यासाठीच मी भाज्यांना थोडं फ्राय करून घेत असते. भाज्यांना फ्राय केलं नाही आणि मीठ लावून त्याचं तसंच पाणी चोळून काढलं तरीही चालतं, पण या ठिकाणी मी याला फ्राय करून घेणार आहे. तर हे सगळं फ्राय करून थंड झाल्यावरती आता छान त्या मस्त मोमोज बनवायला घेतले आहे. तर असे जे आहे ते सर्व मी कणकेचे आणि मैद्याचे मोमोज करून घेतलेले आहे, कारण मैद्याचे मोमोज जे आहे ते माझे मिस्टर खात नाही, त्यामुळे कणकेचे बनवले आहेत काही. तर आता तयार असलेल्या मोमोजला छान उकळत घालणार आहे आणि मोमोज उकळेपर्यंतच एकीकडे चटणीसुद्धा तयार करणार आहे. तर मग असे जे टमाटे आणि लसूण आपण उकडला होता त्याला आता मिक्सरमधून मी बारीक असं काढून घेतलेलं आहे. त्यानंतर चटणीला तडका लावायचा होता, तर त्यासाठी मी कढईत थोडं तेल घालून मोहरी टाकून तर त्याला थोडा तडका लावलेला आहे. तर हे थोडं आपल्याला इथे भिजवत ठेवायचं आहे आणि यामध्ये आपल्याला हवा असल्यास आपण टोमॅटो सॉस वगैरे टाकू शकतो. तर ते मी टोमॅटो सॉसचा सुद्धा वापर केलेला नाही आहे. तसाच जर आहे याला तडका घातलेला आहे, थोडेसे मसाले वगैरे घालून छान चटणीला तडका घातलेला आहे. तर आपली चटणीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे. आता मृगांगला होती खाण्याची घाई, तर मृगांसाठी आपल्याला आता मोमोज तळायला लागणार आहे. तर हे आहेत मोमोज आपले तयार झालेले आहेत शिजून. आणि बघा मोमोजची चटणी सुद्धा तयार आहे. यावर थोडा आपण बारीक चिरला कांदा आणि थोडा सांबार घालणार आहे. बघा कसे दिसतात मोमोज, दिसतात ना छान. कसे वाटले नक्की कमेंट मध्ये सांगा. यामध्येच आपण ग्रेव्हीवाले मोमोज सुद्धा बनवू शकतो. तर बघा असे मोमोज घ्यायचे, किंवा आपण कढईमध्ये जेव्हा चटणी बनवतो तेव्हा त्या ग्रेव्ही जेव्हा पातळ असते थोडी, तर त्या ग्रेव्हीमध्ये आपण हे मोमोज घालायचे. बघा असे मोमोज सुद्धा खूप छान लागतात. थोडा टोमॅटो सॉस टाकून ग्रेव्ही पातळ करायची आणि त्यामध्ये हे मोमोज घालायचे. तर काही जण हे मोमोज जे आहेत ते तळून सुद्धा खातात. म्हणजे आपल्या आवडीनुसार हे मोमोज जे आहे ते आपण कशाही प्रकारे खाऊ शकतो. तर असे झाले आमचे मोमोज. तुम्हाला कुठले मोमोज आवडले ते नक्की कमेंटमध्ये सांगा.